भारत देश गावामध्ये वसतो आणि गावांना जोडण्याचे काम करतात रस्ते आणि पुलं. ह्याच पुलं बांधण्याच्या शृंखलेत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार, खंडाळा यामधील वाडी हे केदार नदीवर वसलेलं गाव 1970 पासून पूल खचलेला, अर्थात जवळपास 50 वर्ष उलटली आणि ह्या गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था झालेली होती. सहामाही वाहणाऱ्या केदार नदीचे पाणी पुलावर आले की गावाचा संपर्क तुटत असे. रुग्ण, शेतमजूर, विद्यार्थ्यांचे हाल होत असे. या गावातील नागरिक हतबल झाले होते. माझं नाव राजेंद्र फाळके, ग्राम वाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. ही केदार नदी आहे. या नदीवर जवळपास 50 वर्षापासून पूल वगैरे काहीच नव्हतं. खूप जाण्याचा त्रास होता. पाणी पावसाचा, पुरांचा, खूप मोठा शाळेचा खूप मोठा त्रास होता. कारण इथून वाडीपासून तर नांदुरापर्यंत, तिकोळीपर्यंत शाळेत मुलाला पायदळ जावं लागते. पूर परिस्थिती असल्यामुळे शाळेच्या पोराचं नुकसान व्हायचं. अखेरीस माननीय राजेश भाऊ वेकडे, विद्यमान आमदार मलकापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अथक प्रयत्नाने नाबार्ड अंतर्गत नवीन पुलाचे बांधकामास मंजुरी मिळाली आणि महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मलकापूर यांच्या माध्यमातून ओपन फाउंडेशन सबमर्सिबल मायनर ब्रिजची निर्मिती झाली. या माध्यमातून 10 मीटरचे 3 गाळे असलेल्या पुलाचे बांधकाम सद्यस्थितीत पूर्णत्वास आलेले आहे. जवळा बाजार, पोटा, वाडी, खंडाळा यांच्यासह जवळपास 6 ते 7 हजार नागरिकांना याचा फायदा व्हायला लागला. हा पूल झाला तेव्हापासून हे नुकसान पूर्ण क्लिअर झालं आणि गावातील बाजार, सर्व सुखसुविधा वाढल्या. हा शेती उद्योगाला आता सर्व जाण्यासाठी रस्ता, शेतरस्ता झाला. सर्व हे इकडे आजूबाजूचे शेतमाल न्यायला त्रास होता खूप. आता त्या सर्व सोयी क्लिअर झाल्या एकदम. शेतीमालाची वाहतूक, दळणवळण सुद्धा सोयीचे व्हायला लागले. नांदुरा, मोताळा या 2 तालुक्यांना व राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हाच पूल, या माध्यमातून इंधनाची बचत व्हायला लागली. 40 ते 50 मिनिटांची सुद्धा बचत व्हायला लागली. एवढेच नव्हे, शाळेत जाणाऱ्या मुलांची, पावसाच्या दरम्यान बुडणाऱ्या शाळांची, अभ्यासाची चिंता कायमची मिटली आणि ह्या गावातील नागरिकांना, बालगोपालांना जणू आनंदाची पर्वणीच मिळाली. पुलाच्या माध्यमातून जोडल्या गेलेली आहेत नाती, जोडल्या गेलेली आहेत मनं आणि जोडल्या गेलेला आहे द्विगुणित आनंद. सफर का एक नया सिलसिला बनाना है, अब हर मंजिल तक एक पुल बनाना है, अब हर मंजिल तक एक पुल बनाना है.